नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC रँकरमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर धनश्री. मी गेल्या 4 वर्षापासून MPSCच्या प्रवासात आहे. या काळात मी बरंच काही शिकले. काय करायचं आणि मुख्य म्हणजे कोणत्या चुका टाळायच्या हे शिकले. या चुका दुरुस्त करताना त्यातूनच समज वाढली आणि तयारीकडे बघण्याचा एक अप्रोचच बदलून गेला. मी 2023चा FSO इंटरव्ह्यू दिलेला आहे. नंतर 2024ची राज्यसेवा मेन्स दिलेली आहे. याशिवाय ग्रुप बी मेन्स 2024 आणि ग्रुप सी मेन्स 2024ही मी दिलेली आहे. सध्या मी ग्रुप बी मेन्स 2025साठी अपेअर आहे. ग्रुप बी प्रिलिम्समध्ये मला 52.75 मार्क्स होते आणि ग्रुप सी प्रिलिम्समध्ये मला 57 मार्क्स आहेत. आजही मी तुमच्यासाठीच एक ॲस्पिरंट आहे, अजूनही शिकतेच आहे आणि या काळात जे काही मला समजलं, अनुभवायला मिळालं ते सगळं मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. MPSC रँकरच्या या स्पेशल सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत पहिली पंचवार्षिक योजना. ही योजना राबवण्यात आलेली आहे 1951 ते 1956 या कालावधी दरम्यान. स्वतंत्र भारताच्या विकासाची पायाभरणी या योजनेत करण्यात आली. पंचवार्षिक म्हणजे काय की 5 वर्षासाठी राबवलेली योजना. आता बघूया याच्याबद्दल संपूर्ण माहिती. ही योजना फक्त योजना नव्हती तर हा नव्या राष्ट्राचा एक संकल्प होता, हे लक्षात घ्या. दुसऱ्या महायुद्धामुळे हे दुसरे महायुद्ध झाले 1914 ते 18 दरम्यान आणि जी फाळणी झाली भारत पाकिस्तानची फाळणी ही झाली 1947 मध्ये. यामुळे जी विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था होती याला सावरायचं होतं. ही या योजनेपुढे एक मोठे आव्हान होते. त्यामुळे ही फक्त योजना नव्हती तर पुनरुत्थान योजना होती. यामध्ये सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते कृषी आणि सिंचनला. कारण भारतापुढे 2 प्रमुख आव्हाने होती. एक होते गरिबी, दारिद्र्याचे प्रमाण सर्वात जास्त होते भारतामध्ये आणि दुसरे होते अन्नधान्याची टंचाई. यामुळे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले कृषी आणि सिंचनला, जेणेकरून अन्नधान्याची टंचाई कमी करण्यात येईल. ही योजना राबवण्यात आली 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या कालावधी दरम्यान. याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू तर उपाध्यक्ष होते गुलजारीलाल नंदा. याचा कालावधी जो आहे तो कालावधी लक्षात ठेवा, 1951 ते 1956 हा कालावधी महत्त्वाचा आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख 4 उद्दिष्टे होती: आर्थिक विकास, महागाई नियंत्रण, पायाभूत विकास आणि समतोल निर्माण. आर्थिक विकासामध्ये ध्येय काय होते तर जो राष्ट्रीय उत्पन्नाचा वृद्धी दर आहे तो 2.1% ठेवायचा होता आणि हा जो वृद्धी दर आहे हा वार्षिक होता आणि NNP वर आधारित होता, म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्ट यावर आधारित होता हा वृद्धी दर. नंतर अर्थव्यवस्थेमधील जो चलन फुगवटा होता म्हणजे इन्फ्लेशन होता यावर नियंत्रण करायचे होते. जो चलनवाढीचा दर होता तो भारतामध्ये खूपच जास्त होता यावेळेस, जवळपास 12.5% हा चलनवाढीचा दर होता, जो की अत्यंत जास्त होता. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. नंतर शेती, सिंचन आणि पायाभूत सुविधांचा जलद विकास करणे गरजेचे होते. याशिवाय दुसऱ्या महायुद्धामुळे जी विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था होती यामध्ये पुन्हा समतोल आणायचा होता. ही या योजनेची प्रमुख 4 उद्दिष्टे होती. पहिल्या पंचवार्षिकमध्ये हेराल्ड डोमार हे प्रतिमान वापरण्यात आले होते. हे प्रतिमान महत्त्वाचे आहे. यासाठी सिद्धांत होता तो बिग पुश सिद्धांत. यामध्ये अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का देणे अपेक्षित होते. यामध्ये काय करण्यात आले तर भांडवल म्हणजे कॅपिटल निर्मितीवर सर्वाधिक भर देण्यात आला. हे मॉडेल महत्त्वाचे हे लक्षात ठेवा. भांडवल निर्मितीमुळे काय झालं तर अर्थव्यवस्था स्वयंविकासात म्हणजे सेल्फ सस्टेनिंग शिरते. त्यामुळे हे जे भांडवल निर्मिती आहे ही महत्त्वाची ठरते. तर यामध्ये फक्त प्रतिमान महत्त्वाचे आहे. तर पहिल्या पंचवार्षिकमध्ये आता बघूया खर्चाची विभागणी कशी झाली. जर योजनेला 100 रुपये देण्यात आले होते तर त्यापैकी 31 रुपये हा फक्त खर्च कृषी आणि सिंचनवर करण्यात आला, कारण याला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले होते फक्त 2 कारणामुळे: गरिबी आणि अन्नटंचाई. भारताला फक्त अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनायचे होते, त्यामुळे सर्वाधिक खर्च याच्यावर करणे भारताला त्यावेळेस गरजेचे होते. पहिल्या आणि दुसऱ्या योजनेत सर्वाधिक खर्च करण्यात आला होता वाहतूक आणि दळणवळणावर, पहिल्या आणि दुसऱ्या योजनेत. पण पहिली योजना जर पकडली तर फक्त कृषी आणि सिंचन यावर सर्वाधिक खर्च करण्यात आला होता. आता बघूया या योजनेदरम्यान स्थापन केलेले प्रमुख प्रकल्प. पहिला प्रकल्प आहे दामोदर खोरे विकास प्रकल्प. निर्मिती कधी केली? 1948 ते 53 दरम्यान. याची निर्मिती झाली अमेरिकेच्या टेनेसी खोरे या धर्तीवर आणि याच्या निर्मितीमागे जो मेन दिमाग होता तो होता डॉक्टर मेघनाथ सहाय यांचा. दामोदर खोरे विकास प्रकल्प हा आहे दामोदर नदीवर 2 राज्यांमध्ये, पश्चिम बंगाल आणि झारखंड. नंतर येतो हिराकूड धरण प्रकल्प. 1957 मध्ये याची निर्मिती झाली. हा आहे महानदीवर ओरिसा राज्यामध्ये संबलपूर येथे. हा जगातील सर्वात जास्त लांबीचे मातीचे धरण आहे हिराकूड धरण, हे लक्षात ठेवा. आणि याची जी मूळ कल्पना आहे एम विश्वेश्वरय्या यांची आहे आणि हे कोण आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. भाकरा नांगल धरण आहे 1955 ला याची निर्मिती झाली.
हे आहे सतलज नदीवर आणि या प्रकल्पाचा फायदा एकूण 4 राज्यांना झाला: पंजाब, हरियाणा, हिमाचल आणि राजस्थान. नंतर येतो कोसी धरण प्रकल्प. हा आहे 1954 चा. हा भारत नेपाळ करार दरम्यान तयार करण्यात आला. ही जी कोसी नदी आहे या नदीवर हा प्रकल्प तयार झाला. जी कोसी नदी आहे ती गंगा नदीची उपनदी आहे, हे लक्षात ठेवा. या नदीला आपण बिहारचे दुःखाश्रू म्हणतो. दुःखाश्रू यासाठी की ही जी नदी आहे ती आपला ट्रॅक नेहमीच बदलत असते, यामुळे या नदीला सतत पूर येणे चालूच असते, त्यामुळे तिला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. आणि हा जो कोसी धरण प्रकल्प आहे याची उभारणी एकूण 4 टप्प्यात करण्यात आली. आता येतो सेंद्रिय खत कारखाना. याची स्थापना झाली 1951 मध्ये झारखंड धनबाद येथे. हा देशातील पहिला मोठा खत कारखाना होता. रेल्वेच्या विकासासाठी रेल्वे इंजिन कारखाना हा स्थापन करण्यात आला 1950 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते. आणि याशिवाय पेरांबूर चेन्नई येथे रेल्वे डब्यांचा कारखाना तयार करण्यात आला. रेल्वे विकासासाठी हे 2 कारखाने, चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना 1950 चा आणि पेरांबूर चेन्नई इथला रेल्वे डब्यांचा कारखाना, हे दोन्ही कारखाने महत्त्वाचे, लक्षात ठेवा. आता बघूया पहिल्या पंचवार्षिक दरम्यान स्थापन केलेल्या काही संस्था. बँकिंगच्या संस्था महत्त्वाच्या असतात, त्यामुळे त्या कधी स्थापन झाल्या आणि त्या कोणत्या संस्था कोणत्या पंचवार्षिक दरम्यान स्थापन झाल्या हे महत्त्वाचं आहे, तर लक्षात ठेवत चला. पहिली संस्था आहे SBI. इथे स्थापना झाली जुलै 1955 मध्ये. यामध्ये जी गोरवाला समिती आहे इथे शिफारसीनुसार इम्पेरियल बँकेला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रूपांतर करण्यात आले. ही जी इम्पेरियल बँक आहे ती बॉम्बे, मद्रास, कलकत्ता या 3 बँकेच्या एकत्रीकरणातून तयार झाली होती. नंतर इथे रूपांतर केले SBI मध्ये. नंतर इथे ICICI महामंडळ याची स्थापना झाली औद्योगिक विकास वित्तपुरवठ्यासाठी. ती झाली हे जानेवारी 1955 मध्ये. नंतर UGC ची स्थापना करण्यात आली. UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग. याची स्थापना झाली आहे 28 डिसेंबर 1953 मध्ये. फक्त 1953 लक्षात ठेवा. पण ही जी स्थापनेची तारीख आहे 28 डिसेंबर ही टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये विचारण्यात आलेली आहे. नंतर 1951 मध्ये IIT खरगपूरची स्थापना झाली वेस्ट बेंगॉल मध्ये. पहिल्या IIT ला मान्यता देण्यात आली. तो जो कायदा झाला होता तो कायदा आहे 1956 चा. या कायद्यानुसार IIT खरगपूरला मान्यता देण्यात आली. पण स्थापना आहे 1951 ची. या 4 संस्था लक्षात ठेवा: ICICI आणि SBI, नंतर UGC आणि IIT खरगपूर. आता आरोग्य विकासासाठी हिंदुस्थान अँटीबायोटिक्सची स्थापना करण्यात आली 1954 मध्ये. WHO आणि युनिसेफ यांच्या मदतीने. ही स्थापना झाली पिंपरी, पुणे येथे. याचे एकमेव उद्दिष्ट होते स्वस्त औषधांची निर्मिती, विशेषतः पेनिसिलिन. पंडित नेहरूंच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले होते 10 मार्च रोजी. नंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुरू करण्यात आला 2 ऑक्टोबर 1952 या रोजी. यामध्ये काय होतं तर ग्रामीण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. याशिवाय हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली 1952 मध्ये आणि खादी व ग्रामोद्योग बोर्ड याची स्थापना झाली जानेवारी 1953 मध्ये. हे बोर्ड आणि त्याची स्थापना वर्ष महत्त्वाची आहेत. पहिल्या पंचवार्षिक मध्ये शेती आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत होतो. आधी उत्पन्न होते 52.2 दशलक्ष टन, ते झाले होते आता 65.8 दशलक्ष टन. यामध्ये भारताला अन्नधान्यात भारत स्वयंपूर्ण झाला होता, हे लक्षात ठेवा. स्वयंपूर्ण झाला नव्हता, स्वयंपूर्णतेकडे वाटचाल चालू झाली होती. थोडे आपले अन्नधान्याचे उत्पादन वाढले होते. इथे आपण बघू शकतो. हा जो PL 480 आहे हा गहू आपण अमेरिकेकडून आयात केला होता. PL 480 यामध्येच आपल्याला गव्हामध्ये गाजरगवत म्हणजे हे वीड आले होते. त्यानंतरच गाजरगवताची खूपच इकडे तिकडे खूपच पसरले हे गाजरगवत. पण हा PL 480 हा गहू आपण अमेरिकेकडून आयात केलाय, पहिल्या पंचवार्षिक दरम्यान केलाय, हे लक्षात ठेवा. आता पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती एकदम यशस्वी योजना आहे. ती अत्यंत यशस्वी योजना आहे कारण इथे टार्गेट होते 2.1. हा जो वृद्धी दर होता, वार्षिक वृद्धी दर टार्गेट ठेवलं होतं 2.1 आणि सध्या किती झालं होतं 3.6. तसं तर प्रत्यक्षात दरवर्षी 4.2 हा वृद्धी दर होता, पण त्याचा ॲव्हरेज पकडला होता 3.6 म्हणजे 2.1 वरून 3.6 पर्यंत गेलो होतो आपण. हा या योजनेचा विकासच होता. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढले होते 18%, दरडोई उत्पन्न वाढले 11%. जो इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ आहे ती 13% कमी झाली होती आणि ही एकमेव योजना आहे ज्यामध्ये महागाई कमी झाली होती बघा. नंतर बेरोजगारीचा दर फक्त 2.9% होता.
आता बघूया पहिल्या पंचवार्षिकची यशाची कारणे. यामध्ये जे वृद्धी दराचे लक्ष ठेवण्यात आले होते ते होते NNP आधारित 2.1% वार्षिक वृद्धी दर, तो होता NNP आधारित. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये वार्षिक वृद्धी दराचे लक्ष हे NNP आधारित म्हणजे नेट नॅशनल प्रॉडक्टवर आधारित होते. हे महत्त्वाचे आहे, फॅक्ट लक्षात ठेवा. नंतर व्यापार तोलातील एकूण तूट होती 541.9 कोटी रुपये. ही तूट खूप जास्त होती, लक्षात ठेवा, कारण यावेळेस फक्त आपण सर्वाधिक आयातच करत होतो. अन्नधान्य आपल्याला आयात करायला लागत होते. PL480 चेच उदाहरण आहे. त्यामुळे व्यापार तोलमध्ये तूट लक्षात येणं म्हणजे तूट एवढी असणं ही तर साहजिकच आहे. आता बघूया यशाची कारणे. मान्सून अत्यंत अनुकूल होता या 5 वर्षादरम्यान. नंतर योजनेची सुरुवातीची लक्ष्य कमी ठेवण्यात आली होती, म्हणजे वृद्धी दर फक्त 2.1 ठेवण्यात आला होता. नंतर कृषी प्रधान दृष्टिकोन यशस्वी ठरला होता. कारण का तर मान्सून अत्यंत अनुकूल होता आणि याशिवाय जी धरणी तयार करण्यात आली यामध्ये सिंचन जी सुविधा आहे यामुळे काय झालं तर अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यास खूप मदत झाली. पहिल्या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये वार्षिक वृद्धी दराचे लक्ष हे NNP आधारित होते. पहिल्या 3 पंचवार्षिक. आता यामध्ये MPC कुठे कुठे ट्रॅप करते हे लक्षात ठेवा. यामध्ये पहिला ट्रॅप आहे वृद्धी दर 2.1 मिळाला आणि 3.6 लक्ष होती. नाही, ही योजना झाली यशस्वी. योजनेपुढे जेव्हा आपण लिहितो ना पहिली पंचवार्षिक तर असे टिक करून ठेवा जेणेकरून लक्षात येईल की यशस्वी झालेली आहे. म्हणजे वृद्धी दर कमी ठेवला होता आणि आपल्याला जास्त मिळाला, म्हणजे लक्ष होते 2.1 आणि मिळाले किती 3.6%. नंतर UGCची स्थापना आधी झाली. नाही, आधी IIT ची स्थापना झाली 1951 मध्ये आणि UGCची स्थापना झाली 1953 मध्ये. याशिवाय SBI आणि ICICI याची स्थापना वर्षही लक्षात ठेवा. खर्च फक्त कृषीवर झाला. हा ट्रॅप आहे. खर्च कृषी आणि सिंचन या दोन्हींवर एकत्रित करण्यात आला, तो 31% होता. सिंचनमध्ये काय तर दामोदर खोरे प्रकल्प, नंतर कोसी प्रकल्प, याशिवाय हिराकूड आणि भाकरा नांगल ही जी 4 धरणे तयार करण्यात आली हे सिंचन प्रकल्प होते सगळे, हे लक्षात ठेवा. आता बघूया या योजनेचा एक शेवटचा दृष्टिक्षेप. कालावधी किती होता 1951 ते 56 हे 5 वर्ष. याचे मॉडेल होते हेराल्ड-ओमर मॉडेल. यामध्ये सिद्धांत वापरण्यात आलेला बिग पुश सिद्धांत. मुख्य भर होता कृषी आणि सिंचन. यामध्ये कृषी आणि सिंचनवर किती खर्च करण्यात आला तर सर्वाधिक 31% खर्च. यामध्ये बहुउद्देशीय धरण प्रकल्प तयार करण्यात आले एकूण 4. दामोदर खोरे प्रकल्प, नंतर कोसी, नंतर भाकरा नांगल आणि हिराकूड. यामध्ये योजनेचे लक्ष ठेवण्यात आले होते 2.1 पण ऍक्च्युअल मध्ये साध्य किती झाले 3.6%. आणि हा जो चलन फुगवट आहे एकूण 12% घट याच्यामध्ये करण्यात आली. अशा प्रकारे आपण जी पहिली पंचवार्षिक योजना आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.